मित्रांनो आम्हाला एक काका भेटलेले किंवा दादा भेटलेले, जे कोणी भेटलेले ना, त्यांनी एवढं मस्त लिहिलेलं ना, एक नंबर. म्हणजे त्यांच्यासाठी हँड्स ऑफ आहेत, एवढं खतरनाक त्यांनी लिहिलेलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आता आम्ही जातो नाश्ता करायला महालक्ष्मी मंदिरच्या इकडे. तर नाश्ता वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि बघा संध्याकाळचा प्लॅनिंग काय आहे. मित्र कुठे जायचं बोलत आहेत, रविवार असल्यामुळे गेलो तर कदाचित बापट कॅम्पला जायचा विचार आहे आमचा. तर मित्रांनो, आम्ही आता नाश्ता वगैरे करून निघालो आहोत आमच्या हॉस्टेलवरती जायला. तर हॉस्टेलवरती जाणार आणि परत निवांत हॉस्टेलवरती पडणार आणि डायरेक्ट संध्याकाळी बाहेर पडणार आता. कारण की आता कोल्हापूरात आहे ना, ऊन पण भरपूर आहे, त्याच्यामुळे बाहेर फिरायची इच्छाच होत नाही अजिबात कोल्हापुरात. तसं डायरेक्ट आम्ही संध्याकाळीच बाहेर पडणार होता. तर मित्रांनो, आम्ही ना आता आमच्या कॉलेजमध्ये जातो स्केटिंग बघायला. कारण की जर जी लहान मुलांच्या आहे ना स्केटिंगच्या स्पर्धा आहेत, तर त्या बघायला जातो आम्ही आता. तर जाऊयात तिकडे.
तर मित्रांनो आम्ही आत्ता जातो आहोत चहा प्यायला, कारण की आम्हाला मेसवरती चहा काय भेटत नाही म्हणून आम्ही आता चहा प्यायला जातो आहे. आणि मित्रांनो आता मला असं झालं आहे की कधी 3 तारीख येते आणि मी कधी इथून एकदासा निघतोय घरात जायला, कारण की इथं राहून राहून जाम कंटाळा आला. आता फक्त घरात जाऊन कधी एकदासा बेडवर झोपतोय ना स्वतःच्या, असं झालं. आणि आईच्या हातचं जेवण कधी खाते असं झालं. तर 3 तारखेला इथून निघायचं प्लॅनिंग आहे. तर बघूया 3 तारखेला जाईन नाही जाणार काय माहीत नाही, पण 3 तारखेला निघायचं तर प्लॅनिंग आहे. सुट्टी इथून भेटण्यावर आहे, त्याच्यावर आहे आमचं. कॉलेजमधून जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा मी इथून निघू, ते पुढची बात राहिली. पण आत्ताच बघूया, आत्ता आम्ही जातो चहा प्यायला, चहा वगैरे पितो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आमचा आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आम्ही आता जातो रंकाळ्यावरती बसायला, कारण हॉस्टेलवरती आम्ही सकाळपासून हॉस्टेलवरतीच बसून होतो. त्याच्यामुळे आता फ्रेश व्हायला रंकाळ्यावरती जातो. तर जाऊया रंकाळ्यावरती आणि जाऊन बसूयात रंकाळ्यावरती, बघूयात काय मजा येते रंकाळ्यावर. तर मित्रांनो आम्ही आता रंकाळ्यावरती पोचलो आहोत म्हणजे आता पोचू काही वेळात. समोरच आहे आमच्या रंकाळा, हा बघा. तर पोचू आता रंकाळ्यावर. आणि मित्रांनो चहा पिता पिता एक कांड झाला, हा बघा. शर्टावर पूर्ण चहाची डाग पडले ते काय नाही, पण आता तो धुवायला सुद्धा मलाच लागणार आहे. त्याची काळजी मला भरपूर आहे, कारण की कपडे धुवायला ना जाम कंटाळा येतो इथे. तर बघूया आता कधी धुवायचा तो. धुवायला आजच लागेल तो रात्री. ते डाग एकदा बसले ना, चिकटले ना की चिकटले, मग ते घरात गेल्याशिवाय निघू शकणार नाही. तर जाऊया आता रंकाळ्यावरती. तर मित्रांनो मी आता रंकाळ्यावरती पोचलो आहे आणि रंकाळ्यावरती गर्दी बघा किती आहे. बघा फुल गर्दी आहे रंकाळ्यावरती. त्याच्यावरचं कारण काय ते आम्हाला काय माहीत नाही, रविवार, पण आता गर्दी आहे. तर आम्ही आता इथे बसलो, सगळे मित्र आहे बघा आमचे, इथे बसलेलो आहोत आम्ही. इथून जायचं प्लॅनिंग कसं आहे आता बघू, डायरेक्ट मेसमध्येच जाऊ आम्ही कदाचित. आम्ही ना आता रंकाळ्याच्या इथे बसलेलो. तर हे जे माझे मित्र आहेत ना, ह्यांचा सडनली प्लॅन असा झाला की रंकाळ्यात पोहायचं. एक बोलला पोहायचं आहे मला, म्हणून सगळे तयार झाले, चल मी पण पोहतो. तर बघूया त्यांचं काय कितपत खरं ठरतंय, पोहायचं की नाही ते. मला तरी वाटतंय पोहतील, नाही पोहतील काय सांगू शकत नाही त्यांचं. बघूया पोहतात की नाही. तर जाऊया पुढे. आता पोहायचं आहे काय, आता पोहायचंय. सुजित चॅलेंज आहे तुम्हाला चॅलेंज आहे माहिती आहे, आपण लक्षात नाही. तुला पोहायला येत नाही आणि तू एवढा हवेत उडतोयस. तर बघा मित्रांनो आता हे जाऊन पोहतायत की नाही ते. मित्रांनो मला काय वाटत नाही हे रंकाळ्यात पोहतील, कारण की रंकाळ्यावरती ना भरपूर गर्दी आहे आज. बघा फुल गर्दी असल्यामुळे मला यांची शक्यता कमी वाटते पोहण्याची. बघूया पोहतायत की नाही ते. आणि मित्रांनो इथे रंकाळ्यावरती ना घारी बघा किती आलेत मासे पकडण्यासाठी. बघा ह्या ज्या सगळ्या दिसतात ना तुम्हाला, ह्या सगळ्या घारी आहेत ज्या इथे मासे पकडायला आलेत. ह्या बघा सगळ्या. तरी मित्रांनो आता हे रंकाळ्यात पोहायला तयार झालेत दोघेजण. हे बघा, अरे मार की आता उडी सुजित. देवेंना घ्या, येतंय त्याला पायरीवर घ्या. अरे टाक, हे घबरे. उतरले ते दाखव तुम्हाला. 2 मिनिटं थांबा. हा बघा ह्याला काय रंकाळ्यात पोहता येत नाही, तरी पण हा पाण्यात उतरलाय.
एवढी खास आहे याच्यात. आणि आता दुसरे पण मेंबर तयार झाले उडी मारायला. हे बघा कोणीतरी काहीतरी लिहून आणलंय तर ते दाखवतो मी तुम्हाला. चला हे बघा मित्रांनो. इन्होंने इधर लिखा है कुछ तो. हे बघा मित्रांनो, हे इथं यांनी लिहून आणलंय. एवढं मस्त लिहिलंय ना यांनी. त्यांच्यासाठी हँड्स ऑफ आहेत पूर्ण. एवढं भारी. शिवाजी महाराज की जय. परत एकदा सुजित. अरे बोल ना. श्रीमन बोलतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आम्ही आता रंकाळ्यावरती बसलोय आणि माझे जे मित्र आहेत ते अजून पोहतायत तिथे. आणि आता मित्रांनो, आम्हाला एक काका भेटलेले किंवा दादा भेटलेले, जे कोणी भेटलेले ना, त्यांनी एवढं मस्त लिहिलेलं ना, एक नंबर. म्हणजे त्यांच्यासाठी हँड्स ऑफ आहेत. एवढं खतरनाक त्यांनी लिहिलेलं. तर आता आम्ही थोड्या वेळात मेसवरती जाऊ जेवायला. आणि मोबाईलला चार्जिंग पण नाही, त्यामुळे हा ब्लॉग करूया इथंच एंड. तुम्हाला जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.